नमस्कार, स्वातीज किचनमध्ये आज आपण बनवत आहे मटन सूप। हे मटन सूप दिसायला तर भारीच दिसतंय, पण चवीला सुद्धा खूप छान झालेलं आहे। तर या ठिकाणी अर्धा किलो मटन घेतलेलं आहे। मटन चिरून घ्यायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे बनवायला घ्यायचे। यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं धुतल्यानंतर। ह्यात घालायचं आहे एक छोटा चमचा हळद आणि एक चमचाभर मीठ। मीठ आणि हळद मटणाला व्यवस्थित अगोदर लावून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हाताने कालवायला आवडत नसेल तर असं टॉस करून घ्यायचं आणि व्यवस्थित हे लावून घ्यायचं आहे। त्याचबरोबर इथे घेतलेली आहे एक हिरवी मिरची, भरपूर सारी कोथिंबीर, थोडंसं आलं आणि लसूण, त्याचबरोबर सुक्क खोबरं घेतलेलं आहे। याचं आपल्याला एकदम बारीक असं वाटण करायचे। वाटताना थोडंसं पाणी घालायचे। पाणी घातलं की छान बारीक वाटण तयार होतं आणि रंग छान येतो। आपण हे कुकरमध्ये बनवतोय, पातेल्यामध्ये बनवायला जास्त वेळ जातो, कुकरमध्ये हे लवकर होतं, त्यामुळे कुकरमध्ये शक्यतो बनवा। मटण शिजायला फार वेळ लागतो। जर तुम्ही चिकनचं सूप बनवणार असाल तर सेम याच पद्धतीने चिकनचं सुद्धा बनवा। कुकरमध्ये फोडणीसाठी थोडंसं तेल गरम करून घ्यायचं। ह्यात एक मीडियम साईजचा कांदा छान परतवून घ्यायचा आहे गुलाबी रंगावरती आणि नंतर ह्यात आपण तयार करून घेतलेलं वाटण घालायचे आणि एक चांगलं 3 ते 4 मिनिटं हे परतवून घ्यायचं आहे। पाणी घालून वाटल्यामुळे रंग छान येतो सूपला, त्यामुळे पाणी घालून वाटा आणि आवडत असेल तर तुम्ही ह्यात पुदिना सुद्धा घाला। 3 ते 4 मिनिटं हे चांगलं परतल्यानंतर ह्यात आपल्याला मटण घालायचं आहे आणि एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचंय। सगळं मिक्स केल्यानंतर गॅस बारीक करायचंय। गॅस बारीक करून हे आपल्याला चांगलं 2-3 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। मटण शिजवण्यासाठी आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे। तर दुसऱ्या गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तुम्ही हवं तर या मटणाच्या वरती झाकण ठेवल्यानंतर या ताटामध्ये पाणी ठेवून सुद्धा गरम केलं तरी चालेल। गॅस पूर्णपणे लो करायचा, झाकण ठेवून एक 5 मिनिटं आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे। मिठामुळे ह्याला छान पाणी सुटतं। असं परतवून घेतल्यामुळे काय होतं, मटणाला अजिबात उग्र वास येत नाही आणि सूप पितानाही याचा अजिबात वास येत नाही। ह्याला बघा मिठाचं छान पाणी सुटलेलं आहे। चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचे आणि ह्यात आपल्याला आता गरम पाणी घालायचं आहे। 5 ते 7 मिनिटं छान वाफ देऊन घ्यायची। असं केल्याने मटण लवकर पण शिजतं आणि चव पण छान लागते। ह्यात गरम पाणी घालायचे। आता मटण सूप बनवताना तुम्ही जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला सूप हवंय तेवढं पाणी ऍड करायचे। त्यानंतर हे एकदा मिक्स करून घ्यायचे। आवडत असेल तर ह्यात थोडीशी काळी मिरी पूड घाला। कुकरचं झाकण बंद करायचंय आणि एक 4 ते 5 शिट्ट्या काढून मटण छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथे मटण बघा छान शिजून झालेलं आहे। 4 शिट्ट्या केलेल्या आहेत मी आणि व्यवस्थित हे शिजलं गेले। सूप पण छान तयार झालेलं आहे। तर हे गरमागरम सूप हिवाळ्यामध्ये तर प्यायला खूप मस्त लागतं। एरवी तुम्हाला जेव्हा बनवायचं असेल तेव्हा या पद्धतीने एकदा बनवून बघा। सेम याच पद्धतीने तुम्ही चिकन सूप सुद्धा बनवून बघा, खूप मस्त होतं। आवडत असेल तर ह्यात थोडीशी काळी मिरी पूड आणि पुदिना नक्की घाला। एकदम मस्त गरमागरम सूप तयार आहे। रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।